नमस्कार, राम राम. कसं काय मंडळी? चला, स्वागत आहे तुमचं आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत थेट गुजरातला. त्यासाठी सर्वात पहिले आपण जाणार आहोत आपल्या औंढा नगरवासियांचे श्रद्धास्थान, गुरुस्थान म्हणजेच आपले पूर्णानंद स्वामी यांच्या आश्रमामध्ये. फायनली आपण आश्रमामध्ये पोहोचलेलो आहोत. एकदम छान, सुंदर आणि एकदम पॉझिटिव्ह वाईबवाला हे आश्रम आहे. तुम्ही जशी या आश्रमामध्ये एंट्री मारली तसे तुमच्या डोक्यातील निगेटिव्ह थॉट्स सगळे निघून जातील, याची मी गॅरंटी घेतो. तपोवन आश्रम गुजरात, जे की स्थित आहे राजपिपला या गावापासून अगदी थोडशा अंतरावर मंगळूर या ठिकाणी. आश्रमाच्या अगदी जवळूनच वाहत आहे नर्मदा नदी, जिच्या परिक्रमेसाठी आपण आज इथे आलेलो आहोत. तर चला, आपण त्या नर्मदा नदीकडे जाऊया. आश्रमामधून नदीकडे जाण्यासाठी छान अशा पायऱ्यांची व्यवस्था आहे. तर ही आहे आपली नर्मदा मैया. नर्मदा मैया की जय. नर्मदे हार. चला, नदी पाहून झाली असेल तर आपण परत एकदा आपल्या आश्रमाकडे जाऊ. ते आहेत हरिदास महाराज, जे की स्वामीजींचे सेवेकरी आहेत. आणि हे आहे साईबाबांचं मंदिर. दर गुरुवारी आश्रमामध्ये पालखी निघत असते आणि स्वामीजी सर्व भक्तजनांना दर्शन देत असतात. तर आज आहे गुरुवार. तर चला, आपण तयारी करूया पालखी आणि स्वामीजींच्या दर्शनाची. पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये दर गुरुवारी पालखी पार पडत असते आणि पालखी झाल्याच्या नंतर स्वतः स्वामीजी सर्व भक्तजनांना दर्शन देत असतात. पालखी झालेली आहे आणि आता आपण जात आहोत दर्शन कक्षेमध्ये, जिथे की स्वामीजी आपल्याला दर्शन देणार आहेत. एकदम भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या स्वामीजींचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जात आहोत प्रसाद घेण्यासाठी. सकाळी लवकरच म्हणजेच 5 वाजता आपण नर्मदा परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. नर्मदा परिक्रमेसाठी भरपूर प्रमाणात भाविक हे नर्मदा परिक्रमेसाठी येत असतात. परिक्रमेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील तेथील रहिवासी घेत असतात. नर्मदा परिक्रमा म्हणली की ती मोठीवाली नर्मदा परिक्रमा नाही बरं का. ही आहे छोटीशी, म्हणजेच उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा, जी की असते 18 ते 20 किलोमीटरची. तुम्ही पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी टेंट उभारले आहेत. नाश्ता, खाणे पिणे तसेच राहण्याची देखील सोय त्या भक्तांसाठी तेथील रहिवाशांनी केलेली आहे.